कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात उतरणार आहे। गेली अनेक वर्षे मागणी होत असलेले आदिवासी भवन आता साकार होत असून उद्या या भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कशेळे येथे भव्य आदिवासी भवनाचे भूमिपूजन आमदार महेंद्र तोरवे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते पार पडणार आहे। कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या असून दीर्घकाळापासून सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज अशी जागा नसल्याची खंत व्यक्त केली जात होती। मात्र आता होणारे नवीन आदिवासी भवन ही उणीव भरून काढणार आहे। या वास्तूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह, ग्रंथालय, बैठकीसाठी हॉल तसेच पारंपरिक वारसा जपणाऱ्या सुविधा उपलब्ध असतील। या भवनासाठी आमदार महेंद्र तोरवे यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये तर खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। एकूण 1.5 कोटी रुपयांच्या खर्चातून हे भवन उभारण्यात येणार आहे। सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून या भूमिपूजन सोहळ्याला कर्जत तालुक्यातील विविध भागातून हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे समाजातील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक यांचा उत्साहही मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। आमदार महेंद्र तोरवे आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी समाजाकडून समाधान व्यक्त केले जात आहे। दरम्यान ही उभी राहणारी फक्त एक वास्तू नसून आपल्या समाजाची ओळख मजबूत करणारे ठिकाण असल्याचं यावेळी स्थानिक आदिवासी नेत्यांनी बोलून दाखवलं। आज आम्ही खेड्यापाड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजामध्ये फिरत असताना प्रत्येकाच्या तोंडामधून एकच शब्द येतोय, आमदार असावे तर तोरवे साहेबांसारखे। कारण त्यांनी दिलेला शब्द हा पूर्णपणे पाळलेला आहे। त्यामुळं हा आमचा आदिवासी भवन नसून हा आमच्या आदिवासी समाजासाठी होणारा हा मंदिर आहे। या मंदिरामध्ये आमच्या क्रांतिकारकांचे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि नाग्या कातकरी, राया ठाकर यांचे स्मारक होणार आहेत आणि याचा आमच्या आदिवासी समाजाला खूप असा अभिमान वाटेल, गौरव वाटेल असा कार्यक्रम आज आमदार साहेब यांच्या माध्यमातून होतोय। आज आम्हाला साहेब खूप आनंद वाटतो। आमच्या समाजामध्ये असं वातावरण झालेलं आहे आज की कधी 9 ऑगस्ट दिन येतो आणि आमच्या या मंदिराचं भवन नव्हे तर मंदिराचा नारळ फुटतो आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू असे प्रत्येक क्षण आठवण्यासाठी आमचा समाज साहेब जागृत आहे। आणि मी एवढंच आमदार साहेबांना सांगेन या माध्यमातून की साहेब तुम्ही दिलेला शब्द हा पाळलेला आहे, तसेच आमचा आदिवासी समाज पण हा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा राहील। 9 ऑगस्ट रोजी आपला जागतिक आदिवासी दिन आहे, तर त्या संदर्भात आपल्या इथे कशेळे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले लाडके आमदार महेंद्र शेठ तोरवे व लाडके खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी मागच्या वर्षी जसं नमूद केलं होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला 9 ऑगस्टच्या वेळेस पुढच्या वर्षी जागतिक आदिवासी दिनापर्यंत तुम्हाला आदिवासी संकुल तयार करून देऊ, तर तसंच आपले लाडके आमदार महेंद्र शेठ तोरवे आणि लाडके खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी आपल्या आदिवासी समाजासाठी एक आदिवासी संकुल, किती वर्ष झाले की ते आदिवासी समाज राहतोय, आदिवासी महादेव कोळी असतील, ठाकूर समाज असेल, कातकरी समाज असेल, तर आम्हाला आमचं हक्काचं घर, हक्काचं संकुल इथे आम्हाला आमदार साहेबांनी तयार करून दिलेलं आहे। तर पूर्ण आदिवासी समाजाला मी एक विनंती करेन की आपल्या आमदारांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, तर त्या संदर्भात त्यासाठी आपण बहुतांश आदिवासी समाज इथे 9 ऑगस्टच्या दिवशी इथे येऊन आमदार साहेबांना शुभेच्छा देऊ आणि त्यांचे आभार मानू। 9 ऑगस्ट हा या तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जीवनातील एक आगळा वेगळा आनंद निर्माण करणारा दिवस असू शकतो असं मी म्हणेन। आजवरी ना कोणी करू शकले ही ताकद नव्हती कुणाची, ती ताकद आमच्या खासदार साहेबांची आणि आमदार साहेबांची असं मी म्हणू शकेल। कारण हे जे भवन होणार आहे ते भवन खरोखरच आदिवासी समाजाला प्रेरणा देणारं आहे। या ठिकाणी आदिवासी समाजातील सर्व माता भगिनी बांधव, लहान मुलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारे कॉलेज कुमार यांच्या हिताच्या दृष्टीनं या ठिकाणी एक भव्य दिव्य असं वाचनालय होते, भव्य असं संकुल उभं राहते आणि त्या संकुलाचा भूमिपूजनाचा सोहळा येत्या 9 ऑगस्ट रोजी शनिवार आहे, रक्षाबंधन आहे। मी तर म्हणेन की असंख्य आदिवासी भगिनींना आमदार साहेबांनी दिलेली ही रक्षाबंधनाची द्विगुणित करणारी अशी भेट असेल असं या ठिकाणी नमूद केल्यास काही वावगं ठरणार नाही। कारण या ठिकाणी अनेक प्रकारचे विवाह सोहळे सुद्धा संपन्न होणार आहे असं
प्रशस्त हॉल या ठिकाणी निर्माण केलेला आहे। म्हणून मी तमाम आदिवासी बांधवांना विनंती करेन की सर्व समाज बांधवांनी जागृत होऊन आपल्या वाड्यातोड्यातून ह्या भव्य उद्घाटनाच्या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवांनी या ठिकाणी येऊन या सोहळ्याचा साक्षीदार व्हावं अशी मी विनंती करीन। आणि आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी जो आदिवासी समाजासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचं तमाम आदिवासी समाजाच्या वतीनं शतशः ऋणी आहे। जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी। या सभागृहाचं म्हणजे प्रामुख्याने ज्या आदिवासी समाजाची मागणी होती की आदिवासी भवन झालं पाहिजे, तर ते आता होणार आहेत। आदिवासी समाजामध्ये याचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व आदिवासी समाजातील लोकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा आणि हा सोहळाचा आनंद सगळ्यांनी घ्या। खूप वर्षापर्यंत लोकांची अपेक्षा अशी होती की आमची स्वतःचं काहीतरी आम्हाला हक्काचं एक घर असायला हवं आणि ते आता आमच्या लोकांना 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने ते इथे त्याची स्थापना पण होते। तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबांचे खूप आभारी आहोत। मला अत्यंत आनंद होत आहे। आदिवासी समाजाला एकच सांगू इच्छितो की सर्व समाजाने इथे 9 ऑगस्ट 2025 रोजी मावळ मतदारसंघाचे लोकप्रिय नेते श्रीरंग आप्पा बारणे साहेब व कर्जत खालापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्रजी सदाशिव थोरवे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने गेले भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होऊन गेली, तरीही कर्जत तालुक्यामधील आदिवासी भवनाचा जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न लवकरच कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे साहेब व श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे। तरी ह्या सुवर्ण दिनानिमित्त आपलं आदिवासी भवनाचं जे उद्घाटन सोहळा होत आहे त्या आदिवासी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे व महिलांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभागी व्हावे। एवढंच बोलून जय आदिवासी, जय जवाहर, जय बिरसा मुंडा। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।